हा काय म्हणलं बघा, इन LCR circuit connected in series, L is removed from the circuit. Phase difference between voltage and current is pi by 3. जर डिस्कस करू नका, जाऊ तुम्ही दोघांना सॉल्व हा प्रॉब्लेम. थर्ड ऑप्शन सी कसं आलं. त्यानंतर गो फॉर 12. नंबर 12 बघा. If instead of C is removed from circuit, phase difference is again pi by 3. A power factor of the circuit विचारलंय. हा एव्हरीवन, असं हा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा आहे. त्यांनी काय म्हटले बघा, लक्ष द्या. जरासं बघणार बोर्डकडे मुलीनो. बोललो का तुम्ही. सर्किट आहे LCR. पहिल्यांदा L रिमूव्ह केलं. नंबर 12. हा अरे लास्ट बेंच, तुला कळाला का प्रॉब्लेम. हा मग लक्ष दे ना. पहिल्यांदा L रिमूव्ह केल्यानंतर सर्किट कुठं राहिलं. LCR सर्किट आहे, बट ज्यावेळी L रिमूव्ह केलं सर्किट कुठं झालं. RC. RC मध्ये काय दिलंय. RC मध्ये करंट इन द व्होल्टेज अँड करंटचा फेज डिफरन्स किती आहे. pi by 3. थांब जरासं आता. RC मध्ये फेज डिफरन्स किती आहे. pi by 3 म्हणजे काय. करंट लक्ष RC सर्किट आहे. करंटचं इक्वेशन काय येणार इथं. I0 sin ओमेगा t प्लस pi by 3. हा फेज डिफरन्स आहे. क्लिअर. आणि RL साठी म्हणजे पुढच्या मध्ये काय म्हटलं की वेन सी रिमूव्ह, एक्सप्रेशन फॉर करंट काय येणार. I0 साइन ओमेगा टी मायनस pi by 3. राईट. गेटिंग एव्हरीवन. म्हणजे हा RC सर्किटचा करंट आहे, हा RL सर्किटचा करंट आहे. RLC साठी काय होणार. वेन सर्किट RLC, एक लीडिंग करंट आहे, दुसरा लॅगिंग करंट आहे. हे दोन्ही करंट ऍड होणार. म्हणजे अँगल काय होणार मग, फेज अँगल. R बरोबर ऑलरेडी इन फेज असतोय. लॉजिकल प्रॉब्लेम आहे हा. हे दोन्ही करंट ऍड झाल्यानंतर RLC मध्ये ऑलरेडी R साठी करंट अँड व्होल्टेज आर इन व्हॉट फेज. आता राहिला फक्त LCचा पार्ट. LNCचा करंट ऍड झाल्यामुळे pi by 3 काय होणार. कॅन्सल होणार. त्यामुळं राहिलेल्या LC पार्ट साठी सुद्धा काय येणार, व्होल्टेज अँड करंट काय येणार इन व्हॉट फेज. म्हणजे फेज अँगल काय आला 0. आणि विचारलं काय पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस पाय. कॉस पाय कॉस 0 1. त्या ऑप्शन इज सी. चेतन ऑप्शन सी कसं कळालं काय. लॉजिकल आहे. एकदा फेज डिफरन्स दोन्ही केसला pi by 3 आहे, मग ऍड होणार नाही pi by 3. एक लिडिंग आहे, एक आहे लॅगिंग आहे. त्यामुळे ऍडिशन ज्यावेळी एकमेकाला बॅलन्स करणार तेव्हा पुन्हा नेट काय झालं 0. आता हे आपण लिहिलं लॉजिकल. प्रत्येक वर्ड वैध येत नाही, तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नाही कळालं वाचून तर तो व्हिडिओ बघा. गॉट इट. प्रॉब्लेम सांगा.